नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. ओम उच्चारणे फक्त धार्मिक नाही तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी डिस्क्रिप्शन बॉक्सला एकदा अवश्य भेट द्या, कारण तुमच्यासाठी खूपच छान प्रॉडक्ट्स आणले आहे. त्यावर क्लिक करा आणि नक्की वापरून पहा. सुंदर केसांसाठी, सुंदर त्वचेसाठी, उत्तम आरोग्यासाठी अनेक फायदे. रोज फक्त 5 मिनिटे ओम उच्चारण केल्याने मेंटल आणि फिजिकल फायदे होतात. कसे करावे ओम उच्चारण? ओम उच्चारण करण्यासाठी कोणत्याही पोझिशनमध्ये बसा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या आणि नंतर ओम उच्चारण करत हळूहळू श्वास सोडा. या काळामध्ये पूर्ण शरीरामध्ये व्हायब्रेशन होईल याचा प्रयत्न करा. जर ओम उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल. ओम उच्चारण करण्याचे फायदे आणि परिणाम. पहिलं म्हणजे मानवी मनाची शुद्धता करते. दुसरं म्हणजे मानवी मनातील भावनांवर नियंत्रण करते. तिसरं म्हणजे मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढवते. तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता वाढवते. चौथं म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मानसिकरित्या आराम वाटतो, तसेच भाव आणि भावनांवर नियंत्रण आणतो. पाचवं म्हणजे ओंकार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे तरंग निर्माण होऊन ते वातावरण भारावून टाकले जाते व त्यामुळे मानवी मन त्या वातावरणामध्ये हरवून जाते व समाधी स्थिती गाठणे सोपे जाते. ओंकार जप. ओंकाराच्या उच्चाराने मिळवा अनेक आजारांवर नियंत्रण. हिंदू धर्मामध्ये ओंकाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जीवनसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात. मंत्रोच्चारामध्ये ओंकार नसल्यास मंत्र अपूर्ण वाटतात. परंतु धार्मिक महत्त्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्त्वही आहे. होय, ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात. तुम्ही अनभिज्ञ असलेल्या ओंकाराच्या फायद्यांशिवाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पहिले म्हणजे थायरॉईड. ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यामध्ये कंपन निर्माण होतात. याचा थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो. दुसरं म्हणजे अस्वस्थता. तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल तर डोळे बंद करून 5 वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा. तिसरं म्हणजे तणाव. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स दूर होतात. चौथं म्हणजे रक्तप्रवाह. यामुळे सुदृढ हृदय राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो. पाचवं म्हणजे पचन. ओंकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते. सहावं म्हणजे स्फूर्ती. ओंकाराचा उच्चार केल्याने शरीरामध्ये स्फूर्तीचा संचार होतो. सातवं म्हणजे थकवा. थकवा मिटवण्यासाठी याहून दुसरा चांगला उपाय नाही. तर अवश्य करून पहा ओंकार. ओंकार केल्याने झोप चांगली लागते. ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसातच झोप न येण्याची समस्या दूर होते. म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार अवश्य करा. नववं म्हणजे फुफ्फुस. ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसाचे कार्य सुधारते. 10वं म्हणजे पाठीचा कणा. ओंकारामुळे निर्माण होणारे कंपन पाठीच्या कण्याला बळकट बनवतात. हे ईश्वरा, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि काळजी अवश्य घ्या. नमस्कार. इतर देखील 4 व्हिडिओ अवश्य पहा.